कोल्हापूरच्या विशाळगडापासून 3 किलोमीटर दूरच्या गजापूर गावात झालेल्या तोडफोडीचं भीषण चित्र समोर येतंय। गेले काही दिवस पोलिसांनी या भागात जाण्यास मज्जाव केला होता। विशाळगडावरील अतिक्रमण हटावच्या आंदोलनाआडून या गावात समाजकंटकांनी धुडगूस घातला। सोबत हातोडा कुऱ्हाडी असलेल्या जमावानं गजापूर गावात घर, दुकानं, वाहनं आणि धार्मिक स्थळांची नासधूस केली। विशाळगड जे आंदोलन होतं ते विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणाविरोधात होतं। इथे हे अतिक्रमण होतं, मात्र जमावानं विशाळगडाच्या पायथ्यापासून 3 किलोमीटर दूर असलेल्या एका गावात तोडफोड आणि नासधूस केली। या गावात आणि गडावरील अतिक्रमणाचा कोणताही संबंध नसताना याच भागात धुडगूस घातला गेला। तर जिथे तोडफोड झाली त्या गावात आमचे प्रतिनिधी पोहोचले, त्यावेळी स्थानिकांनी काय म्हटलंय पाहूया। नाही ना, असं उचलू शकत नाहीत। मी मेकॅनिक आहे, डिझेल मेकॅनिक। ही गाडी 20-25 जण उचलू शकत नाहीत। असं ही गाडी अशी ह्या शेड मधून काढून, लॉकअप तोडून शेड मधून काढून बाहेर असं आणून त्याला बॉल सारखी अशी आपटत होती साहेब। म्हणजे हे म्हणजे काय म्हणायचं, एक समाजाला म्हणजे समाजात अशी वेगळीच लोक होती ती। म्हणजे ही ह्यांना आपण शिवसैनिक म्हणू शकत नाही। बरोबर। शिवाजी महाराजांचं म्हणजे मुक्ती संग्रामाला जे आलेले ना शिवसैनिक, ती म्हणू शकत नाही आपण, कारण की ही वेगळीच लोक होती। हे फक्त मारहाण, लुटमार। कोल्हापूरच्या विशाळगडापासून 3 किलोमीटर दूरच्या गजापूर गावात झालेल्या तोडफोडीचं भीषण चित्र समोर येतंय। गेले काही दिवस पोलिसांनी या भागात जाण्यास मज्जाव केला होता। विशाळगडावरील अतिक्रमण हटावच्या आंदोलनाआडून या गावात समाजकंटकांनी धुडगूस घातला। सोबत हातोडा कुऱ्हाडी असलेल्या जमावानं गजापूर गावात घर, दुकानं, वाहनं आणि धार्मिक स्थळांची नासधूस केली। विशाळगड जे आंदोलन होतं ते विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणाविरोधात होतं। इथे हे अतिक्रमण होतं, मात्र जमावानं विशाळगडाच्या पायथ्यापासून 3 किलोमीटर दूर असलेल्या एका गावात तोडफोड आणि नासधूस केली। या गावात आणि गडावरील अतिक्रमणाचा कोणताही संबंध नसताना याच भागात धुडगूस घातला गेला। तर जिथे तोडफोड झाली त्या गावात आमचे प्रतिनिधी पोहोचले, त्यावेळी स्थानिकांनी काय म्हटलंय पाहूया। नाही ना, असं उचलू शकत नाहीत। मी मेकॅनिक आहे, डिझेल मेकॅनिक। ही गाडी 20-25 जण उचलू शकत नाहीत। असं ही गाडी अशी ह्या शेड मधून काढून, लॉकअप तोडून शेड मधून काढून बाहेर असं आणून त्याला बॉल सारखी अशी आपटत होती साहेब। म्हणजे हे म्हणजे काय म्हणायचं, एक समाजाला म्हणजे समाजात अशी वेगळीच लोक होती ती। म्हणजे ही ह्यांना आपण शिवसैनिक म्हणू शकत नाही। बरोबर। शिवाजी महाराजांचं म्हणजे मुक्ती संग्रामाला जे आलेले ना शिवसैनिक, ती म्हणू शकत नाही आपण, कारण की ही वेगळीच लोक होती। हे फक्त मारहाण, लुटमार आणि म्हणजे तोडफोड करण्यासाठी वेगळी लोक, मागवल्यासारखी लोक होती। आमच्या घरात पण एवढी माणसं नाहीत का त्यांच्यासोबत आम्ही हे करू शकू संघ। अशी परिस्थिती त्यांनी आमची या गावात करून ठेवली। कुठलाही एक घर सरळ ठेवलं नाही, का एक गाडी सुद्धा त्यांनी सरळ ठेवलेली नाही। त्या माणसाने कुठे बाहेर जावं किंवा आजारी माणूस असलं तर त्याला बाहेर न्यायचं नाही, अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे त्यांनी। तुम्ही आला होता कसं शिवभक्त, तुम्ही किल्ल्यांसाठी आला होता, किल्ल्यावर जाणार होता, मग तुम्ही जाऊन तिथं काय तुमचं होतं कार्यक्रम ते करून तुम्ही जायचं होतं। तुमचं गाव या अतिक्रमणामध्ये येतं का? नाही, आमचं गाव अतिक्रमणामध्ये येत नाही। आमचे मुसलमानांनी काय हे खाली कुणाच्याच अतिक्रमणात नाही, हे सगळी स्वतःची मालकी जागा आहे। पण हे असं काय व्हायला पाहिजे नव्हतं। ती माणसं यायची, आपलं सगळं करून सुरळीत जायची, त्यांचा त्रास आम्हाला नव्हता। पण हा आमच्या गावातला नारायण वेल्ला जो आहे, त्यांना ही संघटना पहिल्यांदा घरांवर हमले झाले ते नारायण त्यांना लावलेला आहे। कोल्हापूरमधला असा हा प्रकार पहिल्यांदाच होतोय? पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात तर पहिल्यांदाच आहे। माझं वय आता जवळजवळ 64 आहे आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आहे। बरेच वेळेला विशाळगडला माणसं आलीत, पूजा केली, त्यांचं त्यांनी काम करून ते निघून गेलीत, आम्हाला काही त्रास दिला नाही त्यांनी। पण ही पहिल्यांदाच ही अशी आमच्या गावात
वेळ घडली. LED बोर्ड, वजन काटा हे सगळ्याची तशी करून सुद्धा त्यांनी काय आमच्यापाशी उरलं नाही. बाकी ही गाडी ह्या शेड मध्ये होती, तिथून त्यांनी शोरूम गाडी होती, ही शेड मध्ये होती, त्या शेड मधून बाहेर ढकलून काढल्यानंतर त्यांनी उपडी पलटी केल्यानंतर त्यांनी कुराडा घातल्या त्याच्यावरती. आम्ही अक्षरशः इंजनवर फोडून टाकलं. नंतर मॅक्स गाडी तिथं होती माझी, ती त्यांनी फोडली. 2 व्हीलर 2 फोडल्यात, अशा टोटल 4 गाड्या फोडल्या. पण हे अतिक्रमण जागा नव्हती, हे आमची मालकी ही मालकी हक्काची जागा होती. आणि ह्याच्या तोडफोड झाल्यानंतर पण थांबली नाहीत ती माणसं, नुसतं चोरी मारी हेच सगळी करत होती.